आपले पुढचे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट सुशांत फडणीस. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामधले नामवंत चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांना आणखीन कोणत्या वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाही आहे, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. तर मी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांचं स्वागत करा. थँक्यू खोत सर. मी आता पुढची सूत्र माझा सहकारी सौरभकडे सोपवते. सौरभ, इतकी कागदपत्र आणि इतका सगळा डेटा तुम्ही आणलाय, मग पहिला प्रश्न इथूनच मी सुरू करतो की रोजगार आणि स्वयंरोजगाराची महाराष्ट्रातली नेमकी स्थिती काय, अगदी आकडेवारी सहित सांगितलं तरी चालेल. हां, ते आकडेवारीसाठीच एवढे सगळे कागदपत्र घेतलेले आहेत, कारण तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे तो आकडेवारी शिवाय मी पूर्ण करू शकणार नाही. आता आपण जे विचारलं की रोजगार आणि रोजगाराविषयी महाराष्ट्राचं काय चित्र आहे, तर मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र हा हायेस्ट स्किल फोर्स आहे इंडियामध्ये. महाराष्ट्र एवढा स्किल फोर्स अख्ख्या भारतामध्ये दुसऱ्या कुठल्याही स्टेटमध्ये नाही आहे. आणि प्रामुख्याने हा स्किल फोर्स जो महाराष्ट्रामध्ये हे करतो त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग, IT आणि फायनान्स ह्याच्यामध्ये आपण अग्रस्थानी आहे आणि ज्याच्यामुळे आपण इतर राज्यांना मागं टाकतो. आता मॅन्युफॅक्चरिंगचे काही आकडे जर तुम्हाला सांगावे म्हटले तर महाराष्ट्र हा बिगेस्ट इकॉनॉमी कॉन्ट्रीब्युटिंग टू इंडिया GDP आहे. 35.27 लाख कोटी हा GDP महाराष्ट्र एकटा कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि हे कॉन्ट्रीब्यूट करत असताना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल आहे, कॅपिटल गुड्स आहे, फूड प्रोसेसिंग आहे, केमिकल्स आहे, हे 50% कॉन्ट्रीब्यूट करते टोटल GDPच्या. आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने 289 इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस केलेले आहेत आणि ज्यासाठी 66,273.82 हेक्टर जागा दिलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या एवढ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला ह्याच्यामध्ये आता नवीन डेव्हलपमेंट होते आहे ती म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये सुद्धा आपण खूप पुढे चाललो आहे. आता तुम्ही जसं विचारलं तसं महाराष्ट्रात आता अशी पोझिशन आहे की ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये फक्त ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये 13,89,000 एवढे एम्प्लॉयमेंटची रिक्वायरमेंट आहे. तर महाराष्ट्रामध्ये हे अग्रस्थानी यायचं कारण म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत आपली एज्युकेशन सिस्टीम चांगली आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचे काही इन्व्हेस्टर फ्रेंडली ज्या काय पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत आपण पुढं आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर रोजगार आणि रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढं आहे आणि त्याला नवीन ह्या एज्युकेशन पॉलिसीमुळे आणि बूस्ट मिळेल असं एकंदरीत वाटतंय. अच्छा, म्हणजे कंपॅरेटिव्ह ऑल इज वेल. कंपॅरेटिव्ह ऑल इज वेल. ओके सर, मग महाराष्ट्रात ज्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे तिथं कुशल मनुष्यबळ हे उपलब्ध आहे का आजच्या घडीला? आहे असं म्हणेन मी. त्याचं कारण सांगतो. आता साधारण IT सेक्टरमध्ये आपल्याला 2.2 मिलियनची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे साधारण 22 लाख लोकांची रिक्वायरमेंट आहे IT सेक्टरमध्ये. टेक्स्टाईलमध्ये 13 लाख लोकांची रिक्वायरमेंट आहे. ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 13,89,000 लोकांची रिक्वायरमेंट आहे. ह्याच्यापेक्षा मोठी रिक्वायरमेंट जी आहे ही आपल्याकडे कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आहे. ह्याचं कारण असं की आत्ता महाराष्ट्रामध्ये 5 ट्रिलियन वर्थ प्रोजेक्ट्स आत्ता इन पाईपलाईन आहेत किंवा इन प्रोसेस आहेत. तर ह्या 5 ट्रिलियन च्या प्रोजेक्ट्सला जेवढं मनुष्यबळ लागतंय तेवढी महाराष्ट्रामध्ये दुसरा एक विषय काय आहे की आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन जरी मनुष्यबळाला असलं तरी बाहेरून मायग्रेशन पण खूप आहे महाराष्ट्रात. त्याच्यामुळं हे मॅच होतं आहे. आता मायग्रेशनमध्ये बरेच वेळेला अशी चर्चा होती की UP साईडचा लेबर येतो, बिहार साईडचा लेबर येतो,
पण तो यायचं कारण का की आपल्याकडे जे स्पेसिफिक जॉब्स आहेत हे काही आपलं इथलं लोकल वर्ग घेत नाही. तसं मगाशी एका मान्यवरांनी सांगितलं की तो MA झाल्यानंतर त्याला जर सांगितलं की तू हॉटेलमध्ये काम कर तर तो MA झाल्यावर करणार नाही. पण इनिशियली तो 10वी-12वीपासून जर तो त्याच्यात कामाला लागला तर त्याला तो इन्फेरिटी राहत नाही. तेच बाहेरचा जो माणूस येतो त्याला हा काय कॉम्प्लेक्स राहत नाही. पण आज आपण स्किल डेव्हलपमेंटबद्दल बोलत असल्यामुळे मी त्या विषयाकडे जास्ती जाणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं असेल की दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं, जे मायग्रेटेड स्किल लेबर आहे आणि जे आत्ता आपण डेव्हलप करतोय तर ते मॅच होते. आजच्या तारखेला नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDCचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये इनफॅक्ट 22मध्ये थोडंसं सरप्लस होतं स्किल आणि याचं मायग्रेशन एक मेजर रिझन होतं. प्रत्येक गोष्टीचं जी काय रिक्वायरमेंट आहे, जी काय आपण त्यांना पुरवू शकतो त्याचं गॅप ॲनालिसिस केलं जातं आणि हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टचं गॅप ॲनालिसिस केलं जातं सेक्टर वाईज. ॲग्रिकल्चरमध्ये काय गॅप आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय गॅप आहे, IT मध्ये काय गॅप आहे. प्रत्येक गॅप ॲनालिसिसचं जे 2022चं जे NSDCचं जे वर्किंग होतं त्याच्यामध्ये थोडासा सरप्लस होता आणि त्याचं कारण ते देतात की मायग्रेटेड लेबर होते म्हणून. ओके. पण मग सर यात प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आत्ता उत्तरात सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केला होता की श्रमाकडे बघण्याची जी भावना आहे ती कमीपणाची आहे, की श्रमाचं जे काम असतं ते थोडंसं कमीपणाचं आहे. ही भावना थोडीशी आडवी येते आणि नेमकी तिथे थोडीशी एक पोकळी तयार होते आहे. तर याला आकडेवारी नेमकी काय सांगते, तथ्य नेमके काय सांगतात आणि ही मानसिकता बदलली पाहिजे का? नाही, ह्याच्यासाठी आत्ता ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ज्या MSMEच्या त्याच्याबद्दल आपण बोलू. म्हणजे मानसिकतेबद्दल न बोलण्यापेक्षा आत्ता आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे किंवा कुठल्या दिशेने जाऊया ह्याबद्दल बोलतो. MSMEचा मोटिव्ह काय आहे? तुम्ही डू यू वॉन्ट टू बी अ जॉब सीकर ऑर डू यू वॉन्ट टू बी अ जॉब प्रोव्हायडर? ह्याचं जर तुम्हाला उत्तर मिळालं, आज तुम्हाला काय करायचं आहे? आपण आत्तापर्यंतच्या डिस्कशनमध्ये असं बघितलं की सगळे जॉब सिकिंग बाबतीत आपण थोडेसे आपल्याला इनपुट आले. पण मूळ उद्देश MSMEचा मोठोच असा आहे की तुम्ही ठरवा तुम्हाला जॉब सीकर व्हायचं आहे का जॉब प्रोव्हायडर व्हायचं आहे. आणि त्या अनुषंगाने गव्हर्नमेंटनी इतक्या स्कीम्स आणलेल्या आहेत. नुसत्या MSMEमध्ये 13 स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये सगळे इंडस्ट्री आणि सगळ्या हे बसू शकतो. त्यामुळे थोडंसं मला वाटतं आज मानसिकतेबद्दल न बोलता आपण नवीन काय आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ना ह्या सगळ्या तुमच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सिंक्ड आहेत. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये बेसिकली 5 पिलर्स त्यांनी सांगितले न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आणि ह्या 5 पिलरचा मेन उद्देश काय की टू प्रिपेअर देम फॉर ग्लोबल ॲज वेल ॲज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आणि हे जर बघितलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितलं, MSME बघितलं, OGTचं हे बघितलं, तर ह्या सगळ्याचं जर इंडिव्हिज्युअली विचार न करता होलिस्टिक अप्रोच जर बघितला तर आपण कुठल्या दिशेने जाऊ शकतो. आणि जो उद्देश आहे शेवटी न्यू एज्युकेशन पॉलिसीचा म्हणा किंवा सगळ्याचा काय आपण फायनान्शियल सुपर पॉवर होणार किंवा आपण स्वायत्तेकडे जाणार, तर त्या दिशेने आपण चाललोय असं एकंदरीत दिसतंय. बरोबर. सर तुम्ही MSMEचा उल्लेख केला, तर नव्या शैक्षणिक धोरणात MSMEची काय मदत होऊ शकते, किती सहाय्यभूत ठरू शकते? जसं मी म्हटलं तसं MSMEची आत्ता 17 स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचं स्किल डेव्हलपमेंट आहे, कौशल्य विकास योजना, ह्या सगळ्या MSMEशी लिंक केलेलं आहे. आता MSMEमध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज पण मिळतील आणि तुम्ही लोकांना जॉब पण देऊ शकाल. म्हणजे परत ते थोडा मी रिपीट का करतो कारण तोच मेन मोटिव्ह आहे. त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला फायनान्स मिळतो. मेन उद्योजकाला काय प्रॉब्लेम येतो की त्याला पैसे कसे रेज करायचे हा प्रॉब्लेम येतो. तर MSMEचे काही स्कीम्स अशा आहेत की तुम्हाला इक्विटी सीड कॅपिटलसुद्धा देतात ते.
म्हणजे कुठली गोष्ट MSME प्रोव्हाइड करत नाही असं नाही. 17 स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सीड कॅपिटल देणार, तुम्हाला टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी पैसे देतील. मेन उद्योजकांचा, नवीन उद्योजकांचा किंवा स्टार्टअपचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्याकडं सिक्युरिटी नसते द्यायचा. जो नवीन उद्योजक असतो, छोटा असतो, जो नुकताच एज्युकेशनमधनं बाहेर हे केलेला असतो, तर त्याच्यासाठी स्टार्टअप स्कीम आहे. कंपनी उभा करण्यापासून तुम्हाला पैसे पुरवले जातात MSMEमध्ये. दुसरं CGTMS म्हणून एक स्कीम आहे, म्हणजे क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे, ज्याच्यामध्ये गव्हर्मेंट गॅरंटी देते तुमच्या लोनची, म्हणून त्याला कोलॅटरल लागत नाही. त्याच्यासाठी नॉमिनल फी आहे गव्हर्मेंटची, 1% फी घेईल गव्हर्मेंट. पण त्या माध्यमातून तुम्हाला 5 लाखापासून 5 कोटीपर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतात. म्हणजे हा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि हळूहळू जसं हा MSMEचा ॲक्ट डेव्हलप होत चालला आहे किंवा नवीन जशा स्कीम्स येत आहेत, मूळ MSMEचा प्रॉब्लेम काय असायचा की लोकांकडे पैसे अडकून पडायचे, पैसे लवकर रिकवर व्हायचे नाही. नवीन ॲक्टमध्ये त्यांनी अमेंडमेंट केली आहे. 45 दिवसात तुम्हाला जर पैसे नाही मिळाले तर तुम्हाला त्यातल्या इन्कम टॅक्सला तुम्हाला डिडक्शनच मिळणार नाही. सगळी इंडस्ट्री हल्ली आहे त्या ह्याच्यामुळं. पण MSMEला किती त्याचा आधार होतोय तो बघा. छोट्या उद्योजकांना जर मोठ्या उद्योजकांनी 6-6 महिने पैसे दिले नाहीत तर त्यांनी त्यांचं वर्किंग कॅपिटल कसं हे करायचं. म्हणजे ह्या ज्या डेव्हलपमेंट आहेत, ह्या डेव्हलपमेंटमधून खूप उद्योग उभारू शकतात. उद्योग उभारलं की त्याच्या माध्यमातून लोकांना नोकरी मिळू शकते. हे करत असताना कॉन्स्टंट अपग्रेडेशनसुद्धा होऊ शकतं. अगदी छोट्या आर्टिजन्सपासून मोठ्या उद्योजकापर्यंत सगळ्यांना आपण ह्याचा समाविष्ट करू शकतो या स्कीममध्ये. बरोबर. सर, देशात एक वेगळी स्थिती नसेल, पण राज्यातला विचार आपण जेव्हा करतो तेव्हा अनेक शैक्षणिक संस्था अशा आहेत की ज्या आर्थिक अडचणीत आहेत किंवा काही आर्थिक संकटांचा त्या सामना करतायत. नवं शैक्षणिक धोरणामुळे आता या शैक्षणिक संस्थांना आणखी भांडवलाची गरज भासणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या या संस्थांना स्वयंपूर्ण कसं करता येईल? इंडियामध्ये बेसिक एज्युकेशनचा प्रिन्सिपल आहे की एज्युकेशन इज नॉट फॉर प्रॉफिट. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला कुठल्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये किंवा लिमिटेड कंपनीमध्ये हा कुठं तुम्ही एज्युकेशनला तुम्हाला गव्हर्मेंट परवानगी देत नाही. हे तुम्हाला एकतर सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली तुमचं संस्था रजिस्टर पाहिजे किंवा चॅरिटेबल ट्रस्ट खाली रजिस्टर पाहिजे किंवा कंपनीमध्ये नवीन सेक्शन 8 कंपनी म्हणून दिले. ह्या तिन्ही कंपन्या ज्या आहेत ह्या नॉट फॉर प्रॉफिट आहेत. आता हे मी सांगायचं कारण असं की हे नॉट फॉर प्रॉफिट असल्यामुळे बँकांसाठी हे अनटचेबल होतात. बँक हे प्रॉफिटच नाही तर मी ह्यांना कर्ज देऊन मला कसं कर्जाची परतफेड होणार. दुसरं ह्या सिस्टीममध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम असा आहे की जरी एखादी बँक तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी फायनान्स द्यायचं बँकेने म्हटलं तरी तुम्ही ट्रस्ट खाली रजिस्टर असल्यामुळं तुम्हाला आधी चॅरिटी कमिशनरची परमिशन घ्यायला पाहिजे आणि मगच तुम्हाला ते कर्ज मंजूर झालं तरी तुम्हाला डिस्बर्सच होऊ शकत नाही चॅरिटी कमिशनरच्या परमिशनशिवाय. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचं अकॅडमिक वर्ष निघून जातं आहे आणि मग हे अकॅडमिक वर्ष निघून गेलं की तुमचा डेव्हलपमेंटचा हे होतं. म्हणजे हा इंडस्ट्रीचा इनहेरंट प्रॉब्लेम आहे, कारण आपली सिस्टीम तशी आहे. ह्याच्यासाठी संस्थांनी काय करायला पाहिजे तर ह्याच्यासाठी संस्थांनी नवीन नवीन ॲव्हेन्यूज इन्कमचे जनरेट करायला पाहिजेत. संस्थेला इन्कमचा सोर्स काय तर ट्युशन फी, जे काय मुलांच्याकडनं फी कलेक्ट करतात, हा सोडला तर एक ऑक्झिलरी बिझनेस आहे ज्याच्यामध्ये ते कॅन्टीन चालवून किंवा मेस चालवून किंवा आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये काही संस्थांना पैसे मिळतात किंवा हॉस्टेल चालवून पैसे मिळतात. ह्या पैशातून इन्फ्रास्ट्रक्चर उभा होणं डिफिकल्ट होते आणि त्याचं मेन कारण का तर ज्या रिसीट्स आहेत त्याच्या 60 to 80% म्हणजे संस्था वाईज व्हेरी होईल. 60 to 80% हा सॅलरी एक्सपेंडिचर आहे आणि नॉन सॅलरी एक्सपेंडिचर हा 10 ते 15% आहे ह्या सगळ्या संस्थेचा. मेजर सॅलरी पोर्शन आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी पैसेच राहत नाहीत संस्थेला. मग संस्थेने काय करायला पाहिजे की नवीन ॲव्हेन्यूज करायला पाहिजे, नवीन वोकेशनल कोर्सेस सुरू करू शकतात. आता तुम्हाला
जिथं सॅलरीचा कॉम्पोनंट कमी येईल, डिस्टन्स एज्युकेशन तुम्ही सुरू करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे राहू शकतात. पण ह्याच्यामध्ये इतके पैसे राहणार नाहीत की तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकाल. आज तुम्हाला डिजिटल क्लासेस पाहिजेत, तुम्हाला मोठ्या इमारती बांधायच्या आहेत, प्रत्येकाचे आता रेशो ठरलेले आहेत की एवढ्या स्टुडंटला एवढं तुमचं हे पाहिजे. तर आत्ता बऱ्याचशा इन्स्टिट्यूट ह्या CSRचा वापर करतात. CSRमध्ये कंपनीज ॲक्टमध्ये 135 सेक्शनमध्ये अमेंडमेंट करून गव्हर्नमेंटने असं केलं आहे की ज्या कंपन्यांचे नेटवर्थ 500 कोटी आहे किंवा टर्नओव्हर 1000 कोटीच्या वर आहे किंवा 5 कोटीच्या वर नेट प्रॉफिट आहे, ह्यांनी नेट प्रॉफिटच्या 2% CSR फंड म्हणून द्यायचा. आणि हा CSR फंड हा कशासाठी वापरायचा हे त्यांनी स्पेसिफाय केले. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन हे एक मेजर ही आहे. तर ह्या कंपन्याला कंपल्सरी हा CSR फंड स्पेंड करावा लागतो. त्याच्यामुळे त्यातून बरेचसे डेव्हलपमेंट होतात. मी आता तुम्ही म्हटला तर मी आकडे दाखवू शकतो की CSR मध्ये किती हे मिळालं. टॉप 5 कंपन्या सांगतो तुम्हाला. रिलायन्स इंडस्ट्रीचा CSRचा फंड 215 कोटी आहे आणि हे एज्युकेशनवर स्पेंड करतात, एज्युकेशन डेव्हलपमेंटमध्ये. ते करत असताना ते जे अंडर प्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स आहेत त्यांना मदत करतात. विप्रोची स्वतःची एज्युकेशन रिसोर्स सोसायटी आहे, त्याच्यामध्ये ते अंडर प्रिव्हिलेज्ड लोकांना मदत करतात. बजाज ऑटो जे तुम्ही म्हणणार हेच सांगितलं, हे सगळं रेग्युलर एज्युकेशनबद्दल सांगतोय. ह्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होणार, तर काही बजाज ऑटोसारख्या ज्या कंपन्या आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांचा CSR वापरतात. आता त्यांचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर अपग्रेडेशन ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग बिल्डिंग, इंजिनिअरिंग कॉलेज जे पुण्याचं आहे त्याच्या बिल्डिंग अपग्रेडेशनसाठी CSR मधून बजाजने खर्च केला. पुणे पब्लिक स्कूलमध्ये 8 क्लासरूम बांधून दिले त्यांनी. त्यानंतर PCMC एरियामध्ये टोटल स्कूल अपग्रेड केली, स्कूल बिल्डिंग औरंगाबादमध्ये केली. असं CSR मधून बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये एज्युकेशनला हे होऊ शकते. आता टोटल CSR फंडिंग किती होते हे जर तुम्ही बघितलं तर 3893 कोटीचा CSR जमा होतो. ह्यातला मेजर पोर्शन जरी एज्युकेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी झाला, म्हणजे जे रूल्स दिलेत CSR मध्ये त्यात थोडं गव्हर्नमेंटनी थोडं जरा अमेंड करून जर कंपल्सरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॉर एज्युकेशन जर हे केलं तर बऱ्यापैकी हा एज्युकेशनचा हे होऊ शकतो. पण तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे. एक सिलेक्ट फ्यू आहे जे वेल मॅनेज्ड आहेत, ज्यांना फायनान्शियल इश्यूज नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किती करू शकतात. जसं आता मगाशी कोरे साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ह्या बाकीच्या, ते इन्स्टिट्यूट इतके सुंदर चालवतात की त्यांना कधी डेटची आजपर्यंत गरज पडलेली नाही. त्यांच्या स्वतःच्या रिझोर्समधूनच ते त्यांनी सगळं डेव्हलप केलं आहे. आता महाराष्ट्र हा कोऑपरेटिव्ह बेल्ट आहे, ह्याच्यामध्ये अजून एक ॲव्हेन्यू होता ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं. तर बरेचसे मी कोऑपरेटिव्हमध्ये काम करत असल्यामुळं साखर कारखान्याला, प्रत्येक साखर कारखान्याला पूर्वी एज्युकेशन फंड काढणं कंपल्सरी होतं. म्हणजे ते जे ऊसाचा दर देतील त्यातनं काही एज्युकेशन फंडचं डिडक्शन कंपल्सरी होतं. तर त्या एज्युकेशन फंडच्या डिडक्शनमधून 10 लाख क्रशिंग आहे, 20 लाख क्रशिंग आहे, ह्याच्यात लाखो कोट्यावधी रुपये गोळा व्हायचे आणि त्यातनं हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायचं. म्हणजे जसं कंपनीला CSR आहे तसं कोऑपरेटिव्ह सुद्धा सोशल ह्याला हे करून, म्हणून या सगळ्या ज्या शिक्षण संस्था आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय ह्या त्या माध्यमातून डेव्हलप झाल्या. परंतु ह्याच्यावर आता अवलंबून राहता येणार नाही. सगळ्या संस्थांनी आता सगळं सेल्फ फायनान्सिंग मोडला जायला पाहिजे आणि नवीन नवीन इन्कमचे ॲव्हेन्यूज हे करूनच केलं पाहिजे. CSR हा एक मोठा सोर्स आहे त्यांना, त्यासाठी काही रेजिस्ट्रेशन्स करावे लागतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे. तिथं केलं तर हे मिळू शकतात फंड, ज्यातनं
कॅपिटल एक्सपेंडिचर करू शकतात. बरोबर. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला आपल्याला गांभीर्यानं घ्यावा लागतो आणि आर्थिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर CAचा सल्ला ऐकावा लागतो. तुम्ही अत्यंत बहुमोलाचा सल्ला आत्ता दिलेला आहे. परिस्थिती काय आहे, अडचणी काय आहे, याबद्दल आपण खूपदा बोलतो. त्यातून मार्ग कसा काढायचा हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं. त्यामुळे तुमचा सल्लासुद्धा शैक्षणिक संस्था गांभीर्यानं घेतील आणि त्या दृष्टीनं विचार करतील, कारण CSRशी संबंधित खूप हवीहवीशी आकडेमोड तुम्ही आता मांडलेली आहे, सांगितलेली आहे. धन्यवाद सर, आपण सहभागी झालात आणि एक नवा ॲस्पेक्ट सगळ्यांसमोर ठेवलात, त्याबद्दल आभारी. थँक्यू सो मच. धन्यवाद फडणीस सर.